नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. बाहेर येऊन सूर्यनारायणाचं दर्शन घेतलं. सूर्यनारायणाला अर्घ्य दिलं आणि बागेत आलेली फुलं बघितली. खूप छान गुलाब फुललेला होता. तसेच कुंडीमध्ये एक जास्वंदाचं फूलसुद्धा खूप छान आलेलं होतं. हे बघून मन प्रसन्न झालं. जवळच असलेल्या ट्रेलमध्ये नित्यनेमाप्रमाणे सकाळी सकाळी फिरायला आले. इकडे लांबपर्यंत गेल्यानंतर एक तळं आहे. या तळ्यामध्ये बदक आणि त्याच्या मागे मागे जाणारी त्यांची पिलं दिसली. समोर आईबाबा होते आणि मागे त्यांची 3 पिलं एका रांगेत जात होती. हे बघताना खूप छान वाटलं. थोडा वेळ थांबून हे सगळं दृश्य बघितलं. नंतर लांबपर्यंत फिरून घरी गेले. घरी गेल्यानंतर मुलाचा आधी डबा तयार केला. तो कॉलेजला गेला. शांततेत बसून त्यानंतर मनोभावे देवाची पूजा केली. देवाला नैवेद्य दाखवून आरती केली. नित्यसेवेचं सगळं वाचन केलं. सगळ्यांसाठी नाश्ता बनवला. सगळ्यांना नाश्ता दिला. नंतर घरातलं सगळं आवरून घेतलं. योगाचा क्लास होता तो केला. तो झाल्यानंतर स्वयंपाकाला लागले. आज तूप कढवायचं होतं म्हणून आधी तूप कढवायला बारीक गॅसवर बटर ठेवलं. तुपासाठी जे वापरते बटर ते वेगमन्समधनं आणते. ह्याचं तूप खूप छान होतं. राईस कुकरमध्ये आधीच वरण भाताचा कुकर लावलेला होता. वरणाला फोडणी दिली. चवळीची उसळ केली. पालकाची पातळ भाजी केली. यामध्ये थोडीशी मूग डाळ आणि थोडं बेसनाचं पीठ. पालक वाफवून घेतला. त्याला मूग डाळ आणि बेसनाचं पीठ लावून रवीने सगळं एकजीव करून घेतलं. लसूण मिरची घालून फोडणी दिली. पालकाची भाजी तयार केली. जे तूप कढवलेलं होतं ते डब्यांमध्ये भरून ठेवलं. गाळून घेतलं. एकीकडे आंब्याचा रस केला. सॅम्स क्लबमधले जे आंबे आहेत ते खूप छान निघतात. चवीला खूप छान असतात. गोड असतात आणि हे आंबे तुम्ही आणू शकता. हे आंबे अजून तिथे पूर्ण हा महिना त्याचा पुढचा महिनासुद्धा हे आंबे मिळतात. आंब्याचा रस केला. नंतर एकीकडे गरम गरम फुलके केले. सगळ्यांना जेवायला वाढलं आणि संध्याकाळी सूर्यास्त बघण्यासाठी राधिकाच्या पॅटिओमध्ये आम्ही सगळेजण बसलो होतो. तिने सगळ्यांसाठी छान लस्सी तयार केली. लस्सी घेत घेत आम्ही एन्जॉय केला. धन्यवाद.